नमस्कार प्रेक्षकांनो, दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आता लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग 1 मध्ये आता राणीने खिडकीमधून उडी मारलेली असते आणि सगळे जण आता विचार करत हॉलमध्ये बसलेले असतात। तर एवढ्यात घाईघाईने सिंधू आणि ऋतुराज तिथे येतात। त्या सगळ्यांना विचारात बसलेले बघून सिंधू म्हणते की काय झालं काकू, मला अशा घाईघाईत काय बोलावलं तुम्ही? तर ऋतुराज म्हणतो की मला सुद्धा घाई गडबडीने लगेच ये म्हणून तुम्ही बोलावलं, नेमकं झालंय तरी काय? आता कोणीही काहीही बोलायला तयार नसते, सगळेजण एकटक नजरेने खाली बघत असतात। तेवढ्यात आता रेश्मा म्हणते की बाबा, अहो तुम्ही रत्नाकर काका आणि रिषभला फोन करून कळवले का आणि बोलावलं का? ऋतुराज म्हणतो की दादा काही रेंजमध्ये नाहीये, पण मी त्याला मेसेज केला आहे। राजश्री म्हणते की यांना सुद्धा पिढीच्या कामासाठी आत्ताच बाहेर जायचं होतं का? काकू आता राजश्रीला समजावत म्हणते की अगं राजश्री, सिंधू आली ना आणि आपण सुद्धा आता आहोत ना। सिंधू आता ते सगळं कोढ्यातलं बोलणं ऐकत असते। काकू म्हणते की आणि तसंही रत्नाकर आणि रिषभ मेसेज तर बघतीलच ना। आणि आता सिंधूला टेन्शन येत असते। सिंधू म्हणते की काकू, अहो काय झालंय मला कोणी सांगेल का? सिंधू म्हणते की रेश्मा तू तरी सांग। तर ऋतुजा म्हणते की सिंधू थांब, मी तुला सांगते। जेव्हा तू मुलांना घेऊन इथून गेली ना, तेव्हा राणी इथे आली होती। तर आता राणी दरवाजात येताच आता मला राघवला भेटायचं हे राणीने कसे सांगितले? आणि आता सगळेजण तिला राघवला भेटण्यासाठी विरोध करत असताना राणी सगळ्यांना डावलून आणि सगळ्यांना ढकलून कशी राघवच्या रूममध्ये गेली। आणि त्यानंतर राघवने सुद्धा राणीला अजिबात भीड न घालता तिला जायला सांगितले। तेव्हा आता राणीने तिथीलच खिडकी उघडून कसे खिडकीतून उडी मारली। आणि उडी मारल्यानंतर डॉक्टरांनी राणीला तपासले आणि राणी हे जग सोडून गेली असे त्यांनी सांगितल्याची सगळी हकीकत आता ऋतुजा ही सिंधूला सांगते। आणि ते ऐकताच सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो। ते ऐकताच आता सिंधू ही सगळ्यांकडे वेगळ्याच नजरेने बघत असते आणि राघवकडे बघते तर राघवने खाली मान घातलेली असते। काकू म्हणते की सिंधू, आम्हाला काही सुचतच नव्हतं म्हणून आम्ही तुला बोलावून घेतलं। तर आता सिंधू ही राघव जवळ येते आणि तेवढ्यात आता सिंधू ही राघवचे डोके धरून ते छातीला कवटाळते आणि म्हणते की राघव, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत। राघव म्हणतो की सिंधू म्हणते मला सगळं माहीत आहे, मी तुमच्या सोबत आहे। तेवढ्यात आता सिंधू म्हणते की राघव चला आपल्याला एका ठिकाणी जायचं। तर राजश्री म्हणते की आता तुम्ही दोघे कुठे निघालात? तर सिंधू म्हणते विभावरी काकूंकडे। सिंधू म्हणते की त्या एकट्या असतील तेव्हा त्यांना भेटायला हवं। आणि तेवढ्यात बाहेर बायकांच्या घोषणांचा आवाज येतो, मुर्दाबाद मुर्दाबाद, राघव रत्नपारखी मुर्दाबाद असे म्हणत बायकांना घेऊन आता राणीची आई विभावरी ही मोर्चा काढून रत्नपारख्यांच्या घरासमोर आलेली असते। विभावरी म्हणते की झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, राणीच्या हत्याराला शिक्षा झालीच पाहिजे असे आता घोषणा देत विभावरी ही समोर आलेली असते। तर तेवढ्यात सिंधू काकू सगळेजण बाहेर येतात आणि ते बघताच आता सिंधू त्यांना बोलण्यासाठी थांबवते आणि म्हणते की हे बघा काय करताय तुम्ही, 1 मिनिट थांबा आणि मी तुमचं दुःख समजू शकते। सिंधू म्हणते की मधूच्या बाबतीत जे काही झालं ते अत्यंत वाईट होतंय आणि तुम्हाला किती दुःख होतं हेही मला कळतंय। तेवढ्यात आता विभावरी राग येऊन म्हणते की सिंधू बस कर आता तुझं हे पुराण। विभावरी म्हणते की खोटी सहानुभूती करणं बंद कर सिंधू, आणि तुमच्या सगळ्यांचे हात माझ्या राणीच्या रक्ताने माखलेले आहेत। रागाने राघवकडे बघत विभावरी म्हणते की या राघवमुळे माझी राणी मला सोडून गेली। ते ऐकताच आता राजश्री म्हणते की नाही हो, माझा राघव निर्दोष आहे, त्याने असं काहीच केलेलं नाहीये। तेवढ्यात एक बाई म्हणते की तुम्ही खोटं बोलताय, तुमच्या मुलाने मधू राणीला खिडकीतून खाली ढकललं। ते ऐकताच राघव म्हणतो की हे खोटं आहे, हे खरं नाहीये आणि मी तिला खिडकीतून ढकललेलं नाहीये। तेव्हा ती बाई म्हणते मग ती खाली कशी पडली? राघव म्हणतो तिने स्वतःहून उडी मारली। बोट करत विभावरी म्हणते की खोटं बोलतोयस तू। विभावरी म्हणते की तिने स्वतःवरून उडी मारली नाही, तू तिला उडी मारायला भाग पाडलंस आणि तू खुनी आहेस राघव। विभावरी म्हणते की अरे IPS असून देखील तू असा कसा वागू शकतो, आणि जर कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर आमच्यासारख्याने काय करायचं? असे आता विभावरी राघवला बोलत असते।
ती बाई म्हणते की मॅडम आपण याची तक्रार करूयात आणि मधु राणीला कसा न्याय मिळत नाही ना तेच आपण बघूयात। तेवढ्यात ती बाई आता घोषणा देऊ लागते मिळालाच पाहिजे, मधु राणीला न्याय हा मिळालाच पाहिजे। तेवढ्यात आता ती बाई विभावरीला म्हणते की आपल्या राणीला न्याय मिळालाच पाहिजे, कायदा सगळ्यांना सारखा असतो आणि याच्यासारख्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे। आणि आता पुन्हा त्या सगळ्या बायका राघव रत्नपारखी मुर्दाबाद असे म्हणत घोषणा देऊ लागतात। पुन्हा आता सिंधू म्हणते की जोपर्यंत ते दोषी आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती असा आरोप करू नका। ती बाई म्हणते की अगं तो तर तुझा नवरा आहे म्हणून तू त्याचीच बाजू घेणार। काकू म्हणते की राघव हा इमानदार, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष, स्वतःची ड्युटी प्रामाणिकपणे करणारा IPS अधिकारी आहे, एवढं लक्षात ठेवा। विभावरी म्हणते की बाहेर तो एक किती चांगला पोलीस ऑफिसर आहे हे मला सांगू नका, माझ्या मुलीसाठी तो नराधम आहे। तेवढ्यात आता सिंधू म्हणते की काय बोलताय तुम्ही आणि तुमच्या मधु राणीने काय काय केले हे तुम्ही विसरलात का? सिंधू म्हणते की मधुसाठी सुद्धा आणि स्त्रियांच्या आता मान मर्यादेसाठी यांनी काय काय केले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। तेवढ्यात रडत राजश्री म्हणते की विभावरी ताई राघव एका मुलीचा बाप आहे आणि एक बाप दुसऱ्या मुलीसोबत असं कधीच वागू शकत नाही। तेवढ्यात ती बाई म्हणते की तुमच्या मते राघव हा चांगला माणूस आहे, तर ज्या वेळेस मधु राणी खिडकीतून उडी मारून जीव देत होती त्यावेळेस तुमच्या मुलाने मग तिला अडवलं का नाही? ती बाई म्हणते की बोला ना आता सगळेजण गप्प का, कोणी काही बोलत नसते। तेव्हा ती बाई म्हणते याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण तुम्हा सगळ्यांचा मधु राणीवरती राग होता। ऋतुजा म्हणते नाही हे अजिबात खरं नाहीये। ती बाई म्हणते की हे बघा तुम्ही जरी काही सांगत नसला ना विभावरी ताईंनी आम्हाला सगळं सांगितलंय। तुम्ही मधु राणीला घराबाहेर काढलं होतं त्यामुळे तुम्ही आमची दिशाभूल सुद्धा करण्याचा प्रयत्न करू नका, अशा कडक शब्दात आता ती बाई आता सगळ्यांना बोलत असते। आणि पुन्हा त्या बायका आता घोषणा देऊ लागतात आणि तेवढ्यात एक बाई आता समोर येत काकूच्या अंगावर शाई फेकणार एवढ्यात सिंधू तिचा हात धरून ती शाईची बाटली बाजूला फेकून देते आणि म्हणते काय करताय तुम्ही? तुम्हाला माहीत नाही रत्नबारक्यांच्या घरातील माणसं कसे आहेत? तेव्हा तुम्ही आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना जाऊन विचारा, तुम्ही राघववरती कोणताही आरोप करू नका असे सिंधू आता सगळ्यांना ठणकावून सांगते। तर आता विभावरी म्हणते की तुम्ही कसले माणसे आहेत ना ते मला चांगलंच ठाऊक आहे। तर तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणते की अहो विभावरी ताई तुम्ही बघत का बसलाय, या राघवला ताब्यात घ्या। तेवढ्यात आता त्या बायका राघवला पकडण्यासाठी राघववर धावून जाऊ लागतात। तर तेवढ्यात सिंधू आता कमरेला पदर खोचून सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की आत्तापर्यंत मी शांत होते, पण जर राघवच्या अंगाला कोणी हात लावला तर मी गप्प राहणार नाही आणि तुम्हाला सुद्धा तुमच्याच भाषेत उत्तर देईल। तेव्हा त्या बायका आता सगळ्या शांत झालेल्या असतात। तर राघव म्हणतो की हे बघा सगळेजण शांत व्हा आणि कायदा कोणी हातात घेऊ नका। हे बघा ज्या वेळेस मधू माझ्याकडे रूममध्ये आली होती त्यावेळेस ती असं काही करील याचा विचार देखील माझ्या मनात नव्हता आणि तिने असं काही ती करणार असेल हे जर मला माहीत असतं तर मी तिला खिडकीतून उडी मारू दिलीच नसती। तेव्हा आता सिंधू म्हणते की ऐकलं का? तर विभावरी म्हणते की तू त्याचीच बायको आहे म्हणून तू तर त्याचीच बाजू घेणार। राग घेऊन सिंधू म्हणते की मी माझ्या नवऱ्याची बाजू घेत नाही तर मी सत्याची बाजू घेते। विभावरी म्हणते की तुझा नवरा खुनी आहे एवढं लक्षात ठेव तू। विभावरी म्हणते की आणि त्याला मी फाशीची शिक्षा होऊ देणार आहे एवढं तू लक्षात ठेव आणि हे पक्का आहे। ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता सिंधू म्हणते की माझ्या नवऱ्याच्या केसाला सुद्धा धक्का तुम्ही लावलात ना तर याद राखा। सिंधू म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही येथून निघायचं आणि निघा येथून असे म्हणत सिंधू आता सगळ्यांना जायला सांगते। सिंधू म्हणते रेश्मा जरा माझा फोन आण, कमिशनर सरांनाच आता फोन लावते। तेव्हा आता सिंधूला सुद्धा राग आलेला असतो आणि आता त्या बायका सिंधूला घाबरून अखेर पुन्हा घोषणा देत तेथून निघून जातात। इकडे आता कमिशनर पर्यंत सुद्धा बातमी गेलेली असते आणि आता कमिशनर देखील राघवला फोन करतात। तेव्हा राघव आता कमिशनरला DIG सरांना सगळी हकीकत सांगतो। तेव्हा आता DIG सर म्हणतात की राघव तू असं काही करणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण आत्तापर्यंत आपण एकत्र काम करतोय। तेव्हा आता राघव म्हणतो की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आपल्याकडे काही पुरावा नाही ना। DIG सर म्हणतात की राघव तू काही काळजी करू नकोस, पुरावा सुद्धा मिळेल आणि मी यामध्ये स्वतः लक्ष घालतोय।
राघव म्हणतो की त्यासाठी आपल्याला सर वकिलाला सुद्धा भेटावं लागेल. तर विचार करत DIG सर म्हणतात की त्याची तू काळजी करू नको, बरोबर आहे, आणि माझ्या ओळखीचे एक चांगले वकील देखील आहे, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा आता राघव DIG सरांचे आभार मानून फोन ठेवतो. तेवढ्यात आता ते ऐकून सिंधू म्हणते की राघव तुम्ही काही काळजी करू नका, असत्याचे पारडे जास्त दिवस खाली जड होऊन राहत नाही. सिंधू म्हणते राघव तुमची बाजू सत्याचीच आहे आणि विजय हा सत्याचाच होणार. इकडे आता विभावरी तिच्या भावाकडे आलेली असते आणि सिंधूचा फोटो तिच्या भावासमोर फेकून विभावरी म्हणते की आज जे काही झालंय ना ते या सिंधूमुळे झालंय. आपली राणी जग सोडून गेली ही केवळ या मुलीमुळे. तेव्हा आता तोंडाला हात लावून बसलेला राणीचा मामा आता तो फोटोकडे बघू लागतो. विभावरी म्हणते की राणीच्या आयुष्यात जरा काही चांगलं व्हायला लागलं की ही सिंधू तिच्यामध्ये यायची. असे म्हणत विभावरी आता सगळं सिंधूबद्दल आता राणीच्या मामाला सांगते. विभावरी म्हणते की आपल्या राणीच्या आयुष्यात ही सिंधू सगळ्यात मोठी अडसर होती आणि तिच्यामुळेच राघव हा आपल्या राणीपासून दुरावला गेलाय. राया आपल्या राणीला एकटे सोडून गेले आणि आपली राणी कायमची एकटी पडली दादा, असे आता विभावरी राणीच्या मामाला सांगते. तेव्हा आता राणीचा मामा म्हणतो की बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं मत कसं होतं. तेव्हा विभावरी म्हणते की बाकीच्यांनी राणीला सपोर्ट केला होता पण ही सिंधूमध्ये आली आणि सगळंच फिसकटलं. विभावरी म्हणते की ती सिंधू राणी विषयी सगळ्यांच्या मनात विष कालत होती, सगळ्यांच्या कानात भरून सांगत होती. विभावरी म्हणते की दादा तुला माहिती आहे का, आज रत्नपारखी कुटुंब जे एकत्र आहे ना ते फक्त सिंधूमुळे आहे आणि त्या सिंधूचा सगळ्यांना खूप मोठा आधार आहे. तेव्हा या रत्नपारख्याच्या मुळावरच घाव घालायचा आणि मगच सगळं संपेल. राग येऊन विभावरी म्हणते की ही सिंधू तिथे असताना आपण राघवच्या अंगाला सुद्धा हात लावू शकत नाही, तेव्हा अगोदर काहीतरी हिचं कर तू दादा, असे आता विभावरी राणीच्या मामाला सांगते. आणि ते सगळं ऐकताच आता राणीचा मामा आता सिंधूचा फोटो हातात घेतो आणि तिच्याकडे बघत हसतच म्हणतो की ही हिच्यासारख्या 56 जणांना मी सुतासारखं सरळ केलंय. स्वतःकडे बोट दाखवत आता राणीचा मामा म्हणतो की मी हिची दहशत संपवणारच, हा श्रीकांत धर्माधिकारी म्हणतात याला. आणि आता ही गेली असे म्हणत त्या फोटोला लायटर पेटून आता तो फोटो आता त्या श्रीकांत धर्माधिकारीने राणीच्या मामाने जाळलेला असतो. तेव्हा आता विभावरी खूप खुश झालेली असते आणि तो फोटो जळून जाताच आता समोर असलेल्या ताटामध्ये त्या श्रीकांतने त्या फोटोची राख आता तिथे ठेवलेली असते आणि समोरच दुधाचा ग्लास असतो. त्या फोटोची राख त्या दुधामध्ये टाकत चमच्याने ढवळत श्रीकांत आता ते दूध पितो आणि त्याच वेळेस विभावरी ते सगळं बघून खूप खुश झालेली असते आणि आता आपला दादा त्या सिंधूला कायमचं संपवणार असे आता विभावरीला वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात विभावरी म्हणते की पण सावधान, सावध राहा दादा, तुला काय वाटतं, तू 56 जणींना सुतासारखं सरळ केलं असेल पण ही 57वी जरा वेगळीच आहे. विभावरी म्हणते की निराळीच आहे, जाम भेडकी आहे. तर लगेच श्रीकांत म्हणतो की माझ्यापेक्षा सुद्धा. श्रीकांत म्हणतो की मी कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे, आजपर्यंत मी एकही केस हरलेलो नाही. विभावरी म्हणते दादा मला चांगलंच ठाऊक आहे. विभावरी म्हणते की मला माहीत आहे दादा, पण मी तुला फक्त सावध करत होते. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की मला काहीही सावध वगैरे करू नकोस, आता जे काही करायचं ना ती मी करेन, तिला काय करायचं ते तिला करू देत. इकडे आता सिंधू ही राघव सोबत बेडरूममध्ये असते. आता सिंधू विचार करत एरझऱ्या मारत असते. सिंधू म्हणते की राघव त्या विभावरी काकूवरती आपण आता लक्ष ठेवायला हवं आणि त्या गप्प बसणाऱ्यातल्या नाहीये, त्या काहीही करू शकतात. राघव उठून उभा राहत म्हणतो की त्या पोलीस कंप्लेंट करतील. सिंधू म्हणते की त्या करतीलच, पण राघव मी तुम्हाला अरेस्ट होऊ देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव तुम्ही एक काम करा, कमिशनर सरांनी तुम्हाला त्या ॲडव्होकेट वकिलाचा नंबर दिला ना त्याला कॉल करा आणि सगळी डॉक्युमेंटची फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तयार राहायला सांगा. तर राघव म्हणतो त्याची काहीच गरज नाहीये. राघव म्हणतो मी कमिशनर साहेबांना सुद्धा विचारलं, त्यांनी सांगितलं अँटिसिपेट रिसेप्शनिस्टची काहीच गरज नाही आहे. सिंधू म्हणते की कशी गरज नाही आहे, अहो राघव तुम्ही बघितलं ना त्या विभावरी काकू कशा आल्या होत्या त्या. तेवढ्यात आता सिंधू म्हणते की राघव तुमचा फोन द्या बरं आणि
सिंधू आता राघवचा फोन घेते आणि वकिलाला फोन लावते. तर आता वकील फोन उचलता सिंधू म्हणते की मी सिंधू रत्नबारकी बोलते, राघव रत्नबारक्यांची बायको. तेव्हा आता वकील म्हणतो की बोला मॅडम. तर सिंधू म्हणते की राघवसाठी आपल्याला रिसेप्शनिस्टची सगळी तयारी करायची. तेव्हा वकील म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, DIG सरांनी मला सगळं सांगितलं आणि मी ती सगळी तयारीला सुरुवातही केली. तर सिंधू आता वकिलाचे आभार मानत फोन ठेवते. तेवढ्यात आता सिंधूने फोन ठेवताच राघव आता सिंधूकडे बघतो. तर सिंधू विचारात पडलेली बघून राघव म्हणतो काय झालं सिंधू, अशी का विचार करतेस? ॲडव्होकेट वकील साहेब काही बोलले का? तेव्हा आता सिंधू म्हणते की मला ना काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं. जेव्हा आपली एखादी गोष्ट हरवलेली असते तेव्हा आपल्याला कशी हुरहुर वाटते, ते तसं मला वाटू राहिल्याची सिंधू राघवला बोलते. तेव्हा आता सिंधूचा हात आपल्या हातात घेत राघव म्हणतो की सिंधू आय एम प्राऊड ऑफ यू. मगाशी मधूची आई आली होती त्यावेळेस तू मला जो माझ्या समोर उभा राहून आधार दिला ना, त्यामुळे मला खूप बरं वाटलं सिंधू. राघव म्हणतो आजपर्यंत सिंधू सतत तू माझी बाजू घेतली आणि मला पाठिंबा दिलास. राघव म्हणतो की आजपर्यंत सिंधू तू माझ्यासाठी एवढं काही केलं, तर त्यासाठी थँक्यू हा शब्द पुरेसा अजिबात नाहीये. तेव्हा आता सिंधू राघवकडे बघते आणि म्हणते की राघव तुम्ही नवरा बायकोच्या नात्यात औपचारिकता आणता का? सिंधू म्हणते की राघव माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत राहायचंय. मी जे काही करते ते आपल्या सुखासाठी करते असे सिंधू राघवला बोलते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सिंधू पुन्हा हॉलमध्ये सगळ्यांसोबत बसलेली असते. तेव्हा मधू तिथे आली. त्यानंतर काय काय घडलं याची सगळी विचारपूस सिंधू करते. तेव्हा आता सगळं सांगताच सिंधू म्हणते की अगं सगळ्यात अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलायचं ना. रेश्मा म्हणते मी त्यांना फोन करणारच होते पण त्या अगोदरच ते डॉक्टर आले. तेव्हा आता ते विचार करून सिंधू म्हणते की म्हणजे रेश्मा तू फोन केलाच नव्हता आणि त्याच अगोदर डॉक्टर आले का? तर रेश्मा म्हणते हो तेच ना, तेच मला काही कळत नाही. रेश्मा म्हणते तेच ना, त्यांना बघून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि गोष्टी एकापाठोपाठ एक अशा घडत गेल्या ना की सगळं काही जुळूनच आलं असं आम्हाला वाटलं. तर राजेश्री काकू सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात. सिंधू म्हणते की मग ॲम्ब्युलन्सवाल्यांना कुणी फोन केला? रेश्मा म्हणते की सिंधू मी सांगितलं ना, आम्हाला काहीच सुचलं नाही आणि आम्ही कुणालाच फोन केला नाही. तर आता रेश्माचे बोलणे ऐकून सिंधू विचार करते आणि म्हणते की आपल्या घरातल्यांनी कोणीही डॉक्टरांना किंवा ॲम्ब्युलन्सला फोन केला नाही, मग ते एवढ्या लवकर कसे आले आणि त्यांना कोणी फोन केला? तर आता सिंधूने सगळ्यात बरोबर निशाणावरती तीर चालवलेला असतो आणि आता सिंधूच्या मनात डाऊट आलेला असतो. तेव्हा आता लगेचच सिंधू ही विचारात पडलेली असते आणि त्यानंतर आता सगळा विचार करून सिंधू आता सगळ्यांना एकच प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुणाला सापडत नसतं आणि सगळ्यात मोठा पुरावा सिंधूच्या हाती लागलेला असतो. तेव्हा आता असा कोणता पुरावा हाती लागला? सिंधूने काय सांगितलं आणि सगळ्यात मोठी खेळी आता सिंधू समोर कोणती आली आणि सिंधू आता राघवला कशी वाचवणार, या सगळ्या गोष्टीचा भयानक उलगडा सिंधू कशी करणार आणि आता राघवला निर्दोष सिद्ध करून सिंधू पुढे काय करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.